गुड मॉर्निंग. परत एकदा आम्ही श्रमदानासाठी सज्ज झालेली आमची पूर्ण टीम. 8 वाजता थोडं लेट होतंय कारण की आता सध्या थंडी आहे आणि थंडी जरा जाणवायला लागली आहे. तुम्ही बघू शकता नाही का, मस्त धुकं पडले सगळं. आणि आमच्याकडे जरा वयस्कर माणसं जास्त आहेत. चुकून कॅमेरा महामुनी सरांवर गेलाय. वयस्कर नाही आहेत ते बरं का, पण माझा हात न वळता ऑटोमॅटिक त्यांच्याकडे गेलता. पण आमचं बरेच दिवसापासून चाललं होतं. आमच्या गार्डनला पावसाळ्यात प्रॉपर पाणी भेटलं होतं, पण आता पाण्याची गरज होती आणि पाण्याची गरज असल्यामुळं आम्ही जुगाड केला आहे. आज ठिबकचा जो पाईप आहे, विषय असा होतोय की आम्ही जर पाईप दुसरा यूज केला गार्डन पाईप तर त्याचे डायरेक्ट तुकडे होत आहे. त्यामुळं आम्ही गार्डन पाईपचा विषय सोडला आहे. तर इथं बघू शकता नाही का, हा आमचा गार्डन पाईप आहे आणि त्याचे झालेले हे तुकडे. हात लावला तरी तुकडं होत आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता भाई, थंडी कैसी है, थंडी बहुत. सर थंडीमुळे झाले ते. माझा काहीच विषय नाहीये, ते थंडीमुळे झालेलं आहे. पण काही हरकत नाही, ते सुरुवात तर झाली आहे पाणी देण्यासाठी. मस्त पाणी देतात आणि आमचे सर जे की आळ करत आहेत, आळ चालू आहे मस्तपैकी. आणि हे दोन आमचे शिलेदार पाणी देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडी किती याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर संकेतदा आमचे एवढ्यात आलेत आणि ते मस्तपैकी शेकचा अनुभव काय आनंद घेत आहे. संकेतदा गारठलेत. असू द्या. आणि सारंग भाऊ पण आलेले. सारंग भाऊ सकाळी चालते माझ्यासोबत, पण आम्हाला मार्ग सापडत नव्हता. ते मार्ग दाखवला आहे आम्हाला संकेतदा आणि शेकायचा, दुसरा काही दाखवलेला नाही आहे. आणि हे आपलं पूर्ण गार्डन आहे, जे की इथं आपण सगळे झाडं लावलेले आहेत आणि झाडं एक नंबर आलेले आहेत. मस्तपैकी मस्त आलेत. थोडं गवत आहे, आपण इकडचं गवत काढलंय, पलीकडचं गवत राहिलंय ते पण आपण लवकरच काढणार आहेत. पण सध्या थंडी असल्यामुळं संख्या थोडीशी कमी झाली, पण हरकत नाही. आजचा आपला श्रमदानाचा 519वा दिवस आहे आणि 519व्या दिवशी आमचं एक सलग जे पहिल्या दिवशीपासून श्रमदान चालू केलं होतं तो जोश आहे, तोच आनंद आहे. फक्त थोडंसं वाईट वाटत होतं की झाडाला आम्ही पाणी देऊ शकत नव्हतो, कारण की ती पाईपलाईन वगैरे तुटली होती. स्टँडचं काम चालू होतं त्यामुळे पाईपलाईन तुटली होती, पण ती काल सगळा जुगाड केला आहे आणि आज पाणी प्रॉपर चालू झालं आहे झाडांना पाणी देण्याचं काम. झाडं सुकवलेत आणि सुकवलेल्या झाडांना आनंद देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. उद्या फुलपाणी देणार आहेत असं आमचे सर म्हणलेत. महामुनी सर जे की पाणी देत आहे मन लावून. चला, प्रयत्न हाच आहे की आपलं निसर्गाशी काहीतरी देणं लागतं आणि त्या देण्याची परतफेड म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नात झालेला हा आमचा ग्रुप सहभागी. तुम्ही पण या, आनंद आहे की काहीतरी करतोय या निसर्गासाठी, या समाजासाठी. तुमचा पण हातभार याच्यात लागणच हीच अपेक्षा आहे. भेटू मग उद्या त्याच जोशात त्याच जोमात श्रमदान करण्यासाठी. तोपर्यंत थँक्यू. त्यापासून पाणीच नाही आहे. जिथपर्यंत आमचा पाईप पुरत नाही तिथपर्यंत बादलीन देण्याचा प्रयत्न आहे. पाऊस जेव्हा पावसाळा चालू झाला त्यावेळेस आमच्या गार्डनमध्ये पुरं पाणी झालं आणि तेव्हापासून पाऊस नसला. पाऊस जसा पडला, पाऊस पडल्यापासून मग पाणी काय देण्याची आम्हाला गरज वाटली नाही. झाडं मस्त प्रॉपर चिटकले. पण आता गरज भासती आहे पाण्याची, कारण की थंडी पण आहे, ऊन पण पडतंय, त्यामुळे पाणी द्यायचं. आणि जिथं पाईप पुरत नाही आहे तिथं आम्ही जुगाड केला आहे बकेटीचा जुगाड आहे. आणि ती जबाबदारी आमच्या पुराणे सरांनी उचलली आहे खांद्यावर नाही म्हणता येणार, की या झाडाला, हे झाड जे कोमजलंय त्या झाडाला पाणी देण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक बकेट लागणार आहे सर तिथं. ते खूप हे झाले नाही का, दगडाच आहे ते आलंय, हेच नशीब आहे. इकडे सगळं हे आहे ना, दगड. यस. तरी आमचे काही झाडं गेले, जसं की इथं बघू शकतो. इथं एक झाड होतं, इथलं गेलंय, इथलं पण झाड गेलंय. हे थोडंसं सुकलंय, याला पण द्यायचंय. आणि ही गँग आणि हे श्रमदान. ओके.
घ्या पलीकडे घ्या, पलीकडे घ्या, चला. पलीकडे घ्या, पलीकडे घ्या. पुढचा 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 संजू बाबा. बर बर, चला 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 चला. पाईप निघला काय? आमचे जे सारंग भाऊ आहेत त्यांच्यावर आम्ही तिथल्या जॉईंटची जबाबदारी देऊन टाकली आणि ते पूर्णतः निभवताना दिसत आहे. बसतोय का? बसलाय. त्यांनी त्यांचं कार्य कंप्लीट. सर